काय झालं? कशी दिसते ना, थकलेली भागलेली मी. अरे आज त्या जिम मध्ये त्या ट्रेनरने असं असं वेड्यासारखं वर्कआउट घेतलं सांगू, नुसता जीव काढलाय माझा. आणि नंतर निघताना म्हणाला, मॅडम प्रोटीन खा. मी म्हटलं सर मी व्हेजिटेरियन आहे. मग म्हणाला पनीर खा. मी म्हटलं सर पनीर ते खरं आहे का खोटं आहे हे कसं कळणार, रबर निघालं तर. मग म्हणाला दूध प्या. म्हटलं सर दुधामध्ये पण भेसळ आहे ना. मग म्हणाला दही, दह्यात पण केमिकल्स आहेत. ताक पिऊ शकता, ताकात पण स्टार्च आहे सर. मग म्हणाला बदाम खा. म्हटलं सर ते ते खूप महाग आहे, ते परवडेल असंच काहीतरी डाएट सांगा. मग म्हणाले सोयाबीन खा ना, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आहे. म्हटलं सर त्याचे 4-5 व्हिडिओ बघून झालेत. ते खाल्ल्यामुळे ना हार्मोनल इम्बॅलन्सच होतो हे कळलंय मला आता. मग म्हणाले अंडी खा. म्हटलं सर काही जण म्हणतात खा, काही जण म्हणतात नका खाऊ, मी काय खाऊ. मग म्हणाल्या एक काम तुम्ही ना फळं खा. सर फळांवरती पण वॅक्स आहे. मग म्हणाले जाऊ दे तुम्ही उकडलेल्या भाज्याच खा. म्हटलं सर त्याच्यावरती पण कितीतरी जास्त प्रमाणात कीटकनाशक आहेत. मग माझ्यासारख्या जिम मधनं खूप जास्त प्रमाणात वर्कआउट करून आलेल्या अशा व्हेजिटेरियन गरीब गायने काय खावे सांगा ना, मला काहीतरी ऑप्शन द्या. मला खूप भूक लागली यार. जाऊ दे जाऊ दे, मी युट्यूबला सर्च करते. बेस्ट व्हेजिटेरियन ऑप्शन फॉर पोस्ट वर्कआउट मील. घ्या. एक जण सांगतोय हे खा, एक जण सांगतोय हे खाऊ नका, आणि तिसरा जण सांगतोय हे दोन्ही खाऊ नका. अरे यार काय खावं मग. हो आई आली आहे मी. घ्या. आईने सांगितलेलं आहे ताटामध्ये गोड वरण भात तूप लिंबू लोणचं आणि भाजी असं वाढलेलं आहे, ते मुकाट्याने गिळायला सुरुवात कर. आई पण प्रोटीन कुठे त्याच्यात. त्याच्यावरती तिचं गोड उत्तर आलेलं आहे, बाळा मोबाईलवरती सर्च करून झालं ना, काही मिळाले का ऑप्शन्स. मी म्हटलं नाही नाही मिळाले. मग म्हणाली जे समोर वाढलंय ते गिळायला काही प्रॉब्लेम आहे का. म्हटलं नाही गिळते. हा हा प्रॉब्लेम फक्त माझा नाही, आपल्या सगळ्यांचाच होतोय. ऍक्च्युली काय होतंय माहितीये का, खाण्यापेक्षाही आपण काय खातो ह्याचं टेन्शन आपण जास्त घेतोय. कारण आपल्याला माहितीये की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी प्रमाणात ही भेसळ आहेच. त्याच्यामुळे काय खावं हा सगळ्यांच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे. पण मी एक सांगू का तुम्हाला, आपण घरी जे बनवतो ना तो संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तिसरं म्हणजे मनशांती, या 3 गोष्टींमध्ये ना अजिबात भेसळ नाहीये. पटतंय ना. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.